मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शेखरला ऑफिसमध्ये पाहून संजनाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा शेखर, तुझ्या नाकाला चप्पल लावू का, असं संजनाला विचारतो. संजना मात्र गप्पच असते. त्यानंतर शेखर अरुंधतीला, तुम्ही आता कशा आहात? देशमुखांच्या घरातून तुम्ही बाहेर पडलात हे ऐकून तर फारच बरं वाटलं. व आशुतोषला सांगतो, ताई म्हणजे देवमाणूस आहे आणि तुमच्याबरोबर ती काम करते हे ऐकून खूप आनंद झाला. तेव्हा अरुंधती, म्हणजे तुम्हाला हे माहिती होतं का, असा प्रश्न शेखरला करते. तेव्हा शेखर होकार देत, मी एवढे मोठे होल्डिंग्स बनवले म्हटल्यावर मला माहिती असणार, असं बोलतो. तेव्हा सर्वजण खूपच खुश होतात. तर तेव्हा संजना मध्येच शेखरला, तू काय आणलंस ते दाखव, इथे आपण कामासाठी जमलो आहोत, गप्पा मारायला नाही, उगीच अनप्रोफेशनल वागू नकोस, असं सांगते. तेव्हा शेखर, सेमी इंग्लिश मी तुझ्याशी बोलत नाही, कळलं ना, मी माझ्या सरांशी बोलत आहे आणि सर माझ्याशी गप्पा मारत आहेत, असं सांगतो. तेव्हा अरुंधती शेखरला शांत राहण्यासाठी सांगते. तेव्हा शेखर बाकी होल्डिंग्स आणण्यासाठी बाहेर जातो. तर सर्वजण संजनावर हसत असतात. तेवढ्यात शेखर पुन्हा आतमध्ये येतो व सेमी इंग्लिश असं चिडवत संजनाकडे सामान देतो आणि होल्डिंग्स पकडण्यासाठी संजनाची मदत घेतो व तिला खाली पायाजवळ बसण्यासाठी सांगतो. तर नाईलाजाने संजना खाली बसते. तेव्हा आशुतोष होल्डिंग छान असल्याचं शेखरला सांगतो. तर शेखर संजनाला उठवतो आणि वर हात करून होल्डिंग पकडायला सांगतो. संजना खूपच वैतागते, परंतु नाईलाजाने सर्व काही करत असते. तेव्हा आशुतोष अरुंधतीला होल्डिंग्स कसं वाटलं असं विचारतो. त्यावर शेखर, त्यांना कसं दिसणार असं बोलून संजनाला अरुंधतीकडे फिरायला सांगतो व होल्डिंग्स दाखवण्यासाठी बोलतो. तर अरुंधती सर्व छान असल्याचं सांगते. तेव्हा शेखर संजनाची चांगलीच जिरवतो आणि आशुतोषला सांगतो, माझ्या बहिणीचा हा पहिला अल्बम आहे, तो हिटच होणार. तेव्हा यश शेखरला, तुमच्या टेम्पोच्या बिझनेसचं काय झालं असं विचारतो. त्यावर शेखर, तोही जोरातच चालू आहे, टेम्पोमध्ये तर सर्व सामान घेऊन आलो आहे, असं बोलतो. त्यावर नितीन, आमचे शेखरराव खूप मेहनती आहेत, तुम्हाला तर माहितीच असेल ना, असा प्रश्न संजनाला करतो. तेव्हा संजना मात्र गप्पच असते. तेव्हा शेखर संजनाला, मला हे होल्डिंग्स उद्या लागतील, नीट गुंडाळून ठेवा, असं काम देतो व जाण्यासाठी निघतो. तेव्हा शेखर अरुंधतीला सांगतो, जेव्हा मला हे सर्व कळलं ना, तेव्हा मला खूप आनंद झाला. खरं तर यश, मानसन्मान हे सर्व आधीच मिळायला हवं होतं, परंतु खूप उशीर झाला. पण यापुढे सर्व काही एवन होणार. भल्या भल्या माणसांचं भलंच होत असतं. मीही निखिलला घेऊन तुमचं नवीन घर बघण्यासाठी येणार आहे. निखिल तुमची खूप आठवण काढत होता, असं सांगतो. त्यावर अरुंधती, आजच संध्याकाळी या, असं बोलते. तर शेखर होकार देतो. तेव्हा यश आणि आशुतोष अरुंधतीने खूप छान घर सजवल्याचं सांगतात. तर तेव्हा शेखर बोलतो, अरुंधती ताई जिथे जातील ना तिथे घर उभं करतील, नाहीतर ही संजना जिथे जाईल ना तिथे माणसं पळून लावेल. ते ऐकून संजना खूप चिडते. तर शेखर सर्वांचा निरोप घेत तिथून जातो. तेव्हा संजना आशुतोषला, हा माणूस आपल्या टीममध्ये नको आहे, असं बोलते. त्यावर आशुतोष, तो गेली 3 वर्ष नितीनसोबत काम करत आहे आणि कामही खूप छान पद्धतीने करतो, असं सांगतो. तेव्हा संजना सांगते, जर हा माणूस आपल्या टीममध्ये असेल ना तर वातावरण बिघडेल. तर तेव्हा आशुतोष, मग ते वातावरण बिघडू देऊ नका, आपण पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या ठेवूयात, सगळ्यांच्याच बाबतीमध्ये, असा डायलॉग संजनाला देतो. तर अरुंधती संजनाकडे खूप रागाने पाहते. तर संजना लगेच तिथून निघून जाते. तेव्हा यश आशुतोषला सांगतो, शेखर काका खूप कमाल आहेत, त्यांचे एक एक किस्से मी तुम्हाला नंतर सांगेन. तर अरुंधती, शेखर भाऊजी खूप चांगले आहेत, म्हणून आशुतोषला सांगते. तेव्हा आशुतोष, ते माझ्या कामाचा महत्त्वाचा भाग आहेत आणि मी त्यांना कधीच सोडणार नाही, असं बोलतो. त्यावर अरुंधती सांगते, काही लोकांना चांगल्या माणसांची किंमत नसते, ते त्यांचं दुर्दैव, परंतु आशुतोष तुम्हाला माणसांची खूप किंमत आहे, मला त्याचं फार कौतुक वाटतं, असं बोलते. तर आशुतोष खूपच खुश होतो. तर दुसरीकडे ईशा निखिलचा अभ्यास घेत असते. तर निखिल सारखं अरुंधती काकूकडे कधी जायचं असं विचारत असतो. तेव्हा ईशा संध्याकाळी जाऊयात म्हणून निखिलला सांगते.
तर तेवढ्यात कांचन आई ग करत तिथे येते, कारण तिचे पाय खूप दुखत असतात. तेव्हा ईशा आणि निखिल कांचनला पकडत खाली बसवतात. तेव्हा निखिल, आजी मी तुझे पाय चेपून देऊ का असं विचारतो, तर कांचन नकार देते. तेवढ्यात अनघा ईशा व निखिलसाठी फ्रँकी घेऊन येते, तर दोघेही आनंदाने खात असतात. तर तेव्हा कांचन हे काय असतं असं अनघाला विचारते. तेव्हा अनघा मी सकाळच्या उरलेल्या पोळ्यांमध्ये बटाट्याची भाजी घालून फ्रँकी बनवल्याचं सांगते. तेव्हा निखिल सांगतो, अरुंधती काकू पण असंच काय काय बनवत असते. अनघाताई तू मला अरुंधती काकूंसारखीच वाटते. तेवढ्यात आप्पा तिथे येतात व सर्व काही ऐकून खुश होतात. त्यावर निखिल सांगतो, मला इथे राहायला खूप आवडतं, कारण तुम्ही सर्वजण एकत्र राहता. त्यावर आप्पा, तुला जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस राहा, नाही तर कायमचा राहिला तरी चालेल असं बोलतात. तर कांचन धक्क्याने कायमचं कशाला असा प्रश्न करते. तेव्हा निखिल नाराज होतो. तर अनघा निखिलला हवे तेवढे दिवस राहण्यासाठी सांगते, तर ईशा निखिलला खेळण्यासाठी बाहेर घेऊन जाते. तेव्हा आप्पा कांचनवर खूपच भडकतात. तर कांचन वैतागाने घराची धर्मशाळा बनवा, बाहेर पाटी लावा असं सांगते. तर अनघा, त्याने कुठे राहायचं हे त्याचे आई वडील ठरवतील, आपण का बोलतोय असं सांगते. व आप्पांना, आज संध्याकाळी मी ताईकडे जाणार आहे, कारण उद्या इव्हेंट आहे आणि तुम्ही इव्हेंटला येणार ना असं आप्पांना विचारते. तर आप्पा आनंदाने होकार देतात. तेव्हा कांचन, मी येणार नाही असं सांगते. तर आप्पा, तू इथे घरातच बस असा टोमणा मारत तिथून निघून जातात. तर दुसरीकडे अरुंधती व आशुतोषला इव्हेंटचं खूप टेन्शन येत असतं. दोघेही एकमेकांना समजावत असतात. तेवढ्यात गाडीचा दरवाजा उघडताना आशुतोषच्या हाताला लागतं. तर तो खूपच घाबरतो आणि रक्त पाहिलं की मला चक्कर येते असं अरुंधतीला सांगतो. तर अरुंधती आशुतोषच्या हाताला मलम लावत पट्टी करत असते. आशुतोष मात्र लहान बाळासारखा मोठ्याने ओरडत असतो. तेवढ्यात तिथे अनिरुद्धची गाडी येते. तर निखिल अरुंधतीला पाहतो व अनिरुद्धला ओरडून दरवाजा उघडा, ते बघा तिथे अरुंधती काकू आहे असं सांगतो. तर इकडे अरुंधती आशुतोषवर हसत असते. ते सर्व अनिरुद्ध व संजना गाडीतून पाहतात, तर त्यांना मोठा धक्काच बसतो. तर तेवढ्यात निखिल पळत जाऊन अरुंधतीला घट्ट मिठी मारतो. तर अरुंधती खुश होत निखिलला, तू इथे कसा असं विचारते. तेवढ्यात संजना पुढे येते. तर अनिरुद्ध संजनाला पाहून अरुंधतीला धक्का बसतो. तर तेव्हा निखिल अरुंधतीला, मी तुला खूप मिस करतो, मी संध्याकाळी तुझ्या नवीन घरी राहायला येऊ का असं विचारतो. त्यावर अरुंधती होकार देत प्रेमाने निखिलसोबत गप्पा मारते. ते पाहून संजना पुढे जाते व निखिलला दूर करत, हा माझा मुलगा अशी ओळख आशुतोषला करून देते. तेव्हा आशुतोष हा अरुंधतीशी खूप अटॅच दिसतो असा टोमणा मारतो. तेव्हा निखिल अरुंधतीला व आशुतोषला, तुम्ही आमच्यासोबत लंचला चला असा आग्रह करतो. तर अरुंधती नकार देते. संजना निखिलवर चिडते. तर आशुतोष निखिलला, आपण उद्या जाऊयात असं सांगतो. तर निखिल खूपच खुश होतो. तेव्हा संजना, आता भेटलास ना, मग बाहेर जाण्याची काय गरज आहे असं बोलते. त्यावर निखिल संजनाचा माज उतरवत, मी जाणारच, कारण मला अरुंधती काकू खूप आवडते, ती माझ्याशी तुझ्यापेक्षा छान गप्पा मारते असं बोलतो. तर संजना निखिलला बळजबरीने तिथून घेऊन जाते. तेव्हा निखिल मात्र अरुंधतीला पुन्हा घट्ट मिठी मारतो. संजना त्याला ओढून देते. ते पाहून आशुतोष अरुंधतीला वाईट वाटतं. त्यानंतर आशुतोषच्या हाताला लागल्यामुळे अरुंधती गाडी चालवते. तर आशुतोष तिच्या शेजारी बसून आश्चर्याने अरुंधतीकडे पाहतच राहतो. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला